श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, कधी कधी काय होतं की खूप प्रयत्न करून देखील आपलं दुःख जात नाही किंवा स्वामींची खूप सेवा करून देखील आपल्याला अनुभव येत नाही. मन निराश होतं, आता सगळं काही संपलं असं वाटू लागतं आणि अशातच आपला स्वामींवरचा विश्वास कमी होतो. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे हे उत्तर ऐकले पाहिजेत. आज मी तुम्हाला स्वामींची छोटीशी कथा थोडक्यात सांगणार आहे. अक्कलकोटामध्ये गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर असे मंदिर होते. त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची. रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला देखील जायची. संतांच्या अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता. समर्थांच्या दासबोधाची ती नित्यसेवा आणि पारायणे करायची. देवळात जी कीर्तने, प्रवचने होत होती तेवढी ती नेमाने ऐकायची. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे. त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती. स्वामी कधी कधी लहर आली तर देवळात येऊन बसायचे. सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायचे. स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा. तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत. श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घडवले होते. एक दिवस काय झाले तर काशीनाथ म्हसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले. देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळत नाहीये. श्री दत्तावतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. त्यांचे चमत्कार आणि लीला खोट्या आहेत. हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, कारण नसताना तुम्ही समर्थांची चेष्टा करत आहात, याचा परिणाम चांगला होणार नाही. बाबा सबनीस आणि काशीनाथ म्हसवडकर ही मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली आणि तितक्यातच एक काळाभोर लांबसडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला. एकच कल्लोळ उडाला. काय करावे तेच कळत नव्हते. म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरांकडे नेले. दवाखाना तर बंद झाला होता. कोणीतरी त्यांना सांगितले, स्वामींकडे जा. म्हसवडकरांना लाज वाटू लागली. काही क्षणांपूर्वीच त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती, परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. स्वामी म्हणाले, म्हसवडकर, आम्ही ठार वेडे. लोक कशाला आमच्या मागे लागतात तेच कळत नाही, परंतु तुमच्या पितरांचे काय जाते? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत. स्वामींचे हे बोलणे ऐकून म्हसवडकर घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी क्षमा याचना केली आणि म्हणू लागले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत, त्याचे प्रायचित्त मिळाले. समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले. बाबा सबनीस ताडकन उठून बसले. सर्व विष नष्ट झाले होते. त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते. त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधीही शंका घेऊ नका, कारण होत्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त आणि फक्त परमेश्वरामध्येच आहे. अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की फक्त आणि फक्त नामात राहा, नामस्मरण करत राहा. स्वामी ही आई आहे आणि स्वामी वेळ आल्यावर आपल्याला बरोबर सगळं काही देणार आहे. फक्त आणि फक्त आपल्याला आता स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींचं वचन लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या वचनाप्रमाणे स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत.
फक्त आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. स्वामी माऊली आहेत आणि आईला तर सगळं माहिती असतं आपल्याला कोणत्या वेळेला काय द्यायचं. त्यामुळे आपण अखंड नामस्मरण चालू ठेवायचं आहे आणि योग्य क्षणाची वाट पाहायची आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय.